आमच्या शेतकऱ्याच्या काय मागणी राहणार होतं मायबापांनो. आम्हाला एवढंच मागणी आम्हाला सरकार मायबापाकडे की आमच्या शेतकऱ्याचं फक्त हे जे कर्ज आहे ते सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे, एवढं आमच्या सरकारकडे मागणी आहे. कोण आलं होतं महसूल प्रशासनाचा आतापर्यंत तर कोणीच आलं नाही. आता काल 10 तारखेला उपोषणाला बसलो, माझं अण्णा त्या उपोषण आहे. कालपासून तर कोणी आलं नाही. आता बघूत कोणी येईल काही नाही. याच गावचे विद्यमान खासदार आहेत, त्याचा काही संपर्क झाला? आतापर्यंत तर खासदार साहेबाचा संपर्क काही झाला नाही, पण कदापि करतील येतील असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आम्हाला येतील अशी अपेक्षा आहे. आज माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण येत आहेत, त्यांना काय मेसेज असेल आपल्याकडून? आमचा मेसेज एकच असेल की बाबा खासदार साहेबांनी आम्हाला येऊन भेट देऊन जावं, कारण त्याने आले म्हणजे सगळं आम्हाला थोडं समाधान वाटते. कारण आम्हाला शेतकऱ्याला थोडंफार आनंद वाटते की बाबा काही ना काहीतरी आल्या येते येऊन आम्हाला भेटून गेले म्हणजे काहीतरी आमची मागण्याची पूर्तता करतील असं आम्हाला काहीतरी वाटते. कालपासून उपोषण बसलात, प्रशासनाने दखल घेतली नाही, पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल एकच राहील माझं, जोपर्यंत दखल घेणार नाहीत एकतर माझी अंतिम यात्रा जाईल, तर आमच्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या तरी मान्य करावं, एवढीच आमची पुढची मागणी मान्यता असेल.